नागपुरात संगणक ऑपरेटरच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि यात 20 विद्यार्थी जखमी झाले तर काही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। राज्यभरातील सर्व संगणक ऑपरेटरनी आज विधान भवनावर मोर्चा काढला होता। मानधनवाढ, सरकारी सेवेमध्ये कायमस्वरूपी घेणं अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान मोर्चेकरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आपल्यासोबत शिक्षक आमदार कपिल पाटील आहेत। पाटील जी, आपल्या मागण्यांसाठी संगणक ऑपरेटर यांनी हा मोर्चा काढला, पोलिसांनी लाठीचार्ज केलेला त्यांच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? पोलिसांचा लाठीमार निषेधार्ह होता। कोणतेही कारण नव्हतं। वर्षानुवर्ष थकलेल्या मागण्यांसाठी, आपल्या अधिकारासाठी ज्यावेळेला शिक्षक म्हणजे कम्प्युटरचे शिक्षक असोत किंवा ICT टीचर्स असोत किंवा येतात, तेव्हा त्यांच्याशी सरकारने बोलायला पाहिजे, शिक्षण मंत्र्यांशी बोलायला पाहिजे। हे बोलण्याच्या ऐवजी तुम्ही पोलिसांना पाठवतात आणि लाठ्याने त्यांना उत्तर देता, हे अशोभनीय आहे, लोकशाहीला धरून नाही। शासनाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे की शिक्षण सगळ्यांना स्वस्त मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी शिक्षकांचं शोषण होता कामा नये। पण सरकार कोणती जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार नाही, ना शिक्षकांची घ्यायला तयार आहे, ना जे विद्यार्थी याच्यामध्ये त्यांना मोफत शिक्षणाची खरंच व्यवस्था केली पाहिजे। कारण गरिबांच्या शाळेतच हे शिक्षक शिकवतात, पण ते न करता तुम्ही तुमचं शिका आणि कंत्राटीकरणावर आयुष्य काढा, हा जो सरकारचा रवैया आहे हा अत्यंत निषेधार्ह आहे, निंदनीय आहे। मी त्याचा धिक्कार करतो। त्या मुलांच्या सोबत मी आहे आणि सरकारला त्याबद्दलचा जाब जरूर विचारला जाईल। तुमच्याकडून कशा पद्धतीने पाऊल उचललं जाणार आहे? सभागृहामध्ये याबद्दलचा जाब विचारला जाईल, कारण सभागृह सुरू आहे। आज जयललिताजींच्या श्रद्धांजलीमुळे सभागृहाचं कामकाज होऊ शकलं नाही, परंतु उद्यापासून जेव्हा रिस्टर होईल त्याबद्दलची नोटीस देऊन उचित वेळेला तो प्रश्न उपस्थित केला जाईल। पाटील जी, वेतनवाढ द्यावी ही तर सर्वसामान्यांची मागणी असते। या कम्प्युटर ऑपरेटर्स कडून सुद्धा हीच मागणी करण्यात आलेली होती, मात्र का याच्यावर ठोस कारवाई केली जात नाहीये? का कम्प्युटर ऑपरेटरना तर वेतन तर जाऊ दे, ते तर कॉन्ट्रॅक्टवर आहे, नाममात्र वेतन आहे। तुम्ही नाममात्र वेतनावरती लोक कसं काय, एका बाजूला तुम्ही मिनिमम वेजेसचं निश्चित केलेलं आहे, किमान वेतन काय असतं पाहिजे केंद्र सरकारने निश्चित केलेलं आहे, तुम्ही त्याप्रमाणे तरी वेतन देता का? तेही देत नाही आहात। मग त्यांनी करायचं काय? या मुलांनी जे कम्प्युटर युग म्हणतात, जे कम्प्युटर युगात आपण गेलेलो आहोत, त्या युगात येणाऱ्या तिथे विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना जर अशी वागणूक देणार असाल तर कसं चालेल? सरकारची ही भूमिका सरकारने बदलली पाहिजे, बोललं पाहिजे। वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत, ही आमची जबाबदारी असं म्हणता येणार नाही। मागच्या सरकारने प्रश्न भिजत ठेवले म्हणून तुम्ही भिजत ठेवा असं तुम्हाला म्हणता येणार नाही। तुम्ही तुमच्या मोठ्या अपेक्षेने तुम्हाला लोकांनी निवडून आणलं, तर तुम्ही आजचे दिन लाठीमारच व्यक्त करणार असाल तर चालणार नाही। पाटील जी, कृपया करून तुम्ही असेच आपल्यासोबत राहा। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे ज्यांनी ही संपूर्ण बातमी जी आहे ती आमच्यापर्यंत पाठवलेली आहे, आपल्यापर्यंत पाठवलेली आहे। तुषार, हे जे संगणक ऑपरेटर आहेत की संगणक विषय शिकवणारे शिक्षक आहेत, नेमकी काय माहिती आहे? वृषाली, हे संगणक ऑपरेटर आहे आणि हे संगणक शिकवतात। ज्या शासनाच्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे संगणक विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, ह्या ऑपरेटरांच्या माध्यमातून शिकवलं जातं। हे ज्या खाजगी कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं, त्या कंत्राटी कामावर या सर्व शिक्षकांना नेमण्यात आलेलं आहे। महत्वाचं विषय तर त्यांच्या त्या प्रमुख मागण्या होत्या की आम्हाला सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू करावं, कारण की कंपनीचा जर का कंत्राट संपला तर आम्हाला त्या कंपनीने नोकरी काढून देऊन याची हमी आम्हाला शासनाने द्यावी। इतकंच नाही तर आमच्या मानधन जे आम्हाला मिळतं त्या मानधनामध्ये वाढ करावी आणि इतरही मागण्या होत्या। त्या मागण्यांसाठी जे आज नागपूर विधानभवनात मोर्चा काढला होता। रोहिणी कॉम्प्लेक्स परिसरामध्ये तो मोर्चा आलेला होता, पोलिसांनी त्या मोर्चा तिथे अडवला होता। त्यांची एकच मागणी होती की आमच्या विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे यावं, आमचं निवेदन स्वीकारावं, आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या। पण त्यांच्या मागण्या ऐकल्या जात नव्हत्या आणि पोलिसांनी त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद पण दिला नाही। त्यामुळे काही काळासाठी जे गुन्ह्याची परिस्थिती झाली, परिस्थिती नियंत्रणात जाईल या भीतीपोटी पोलिसांनी त्यांच्या लाठीचार्ज करायचा केला आणि इतकंच नाही तर पाण्याचाही मारा देखील केला। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुषार, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कपिल पाटील आपल्यासोबत होते, शिक्षक आमदार, त्यांचेही धन्यवाद की तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी। या विरोधात आम्ही आवाज उठवणार असल्याचं या ठिकाणी कपिल पाटील यांनी सांगितलेलं आहे। नागपूरमध्ये संगणक ऑपरेटर्स जे शिक्षक आहेत, संगणक शिकवतात, त्यांनी मोर्चा काढलेला होता आपल्या विविध मागण्यांसाठी। मात्र कुठल्याही प्रकारच्या मागण्या ऐकून न घेता
पोलिसांनी त्यांच्यावर अशा पद्धतीनं लाठीचार्ज केलेला आणि पाण्याच्या फवाऱ्याने मारा केलेला आहे। नागपूरमध्ये चित्र आपण पाहताय। मानधनामध्ये वाढ व्हावी, सरकारी सेवेमध्ये घेण्यासाठी आंदोलन केलं जात होतं, मात्र त्यांच्या मागण्या काही ऐकून घेण्यात आल्या नाहीत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे।